कमी केली तर याची देखील नोंद घ्या. शिवगणेश कालूबाजा पथकार यांचं सुंदर असं वाद्यावर करते संघाचा शुभ आगमन होत आहे आणि लगेचच खेमराज संघाचंही आगमन होणार आहे. सामन्याची सुरुवात झाल्याची पंचायती खून केल्या जाऊया पुन्हा एकदा क्षीरसागर सरांकडे. धन्यवाद सर. तर या ठिकाणी मित्रांनो या स्पर्धेतला दुसरा सेमी फायनलचा सामना एकीकडे यजमान टीम आणि या टीमच्या विरोधामध्ये पावना श्रीराम करते अशी एक महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते कारण इथे जो जिंकेल तो सरळ फायनल साठी क्वालिफाय होईल. पहिल्या सराईसाठी साहिल मानेला आपण पाहतोय त्याने सुरुवात केली डाव्या कोपऱ्यातून पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतला माघारी परतले आणि त्यानंतर त्याला प्रथम देण्यासाठी मिस्टर सुजीत आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर टोटलचा प्रयत्न केला ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता डिफेंडरचा परंतु नंतर निदान रेषेवरती रोखण्याचा प्रयत्न सुजीत परंतु सहजरित्या निदान रेषा देखील क्रॉस करण्यात आपली चढाई व्हॅलिड करतायत. आज श्री खेमराज अर्णे संघामध्ये अक्षय पवार लक्ष्य नंबर 8 याला देखील याच पर्वामध्ये पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने या संधीचं सोनं देखील केलं. आयुष्यात या ठिकाणी स्वतःला कमी समजू नका हे देखील अक्षय पवारच्या खेळात देखील आपल्याला पाहायला मिळालं. जर पुन्हा एकदा साहिल माने बॅक टू बॅक चढाई सजवताना आपल्याला पाहायला मिळतं डाव्या कोपऱ्यातून. महाराष्ट्र टीमचं देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं. काही वर्षापूर्वी या मॅचला देखील आपण सर्वांनी पाहिलेलं होतं परंतु त्यानंतर मात्र सातत्यानं जिल्हा असेल तालुका स्तरावरती अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी साहिल माने यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आणि आर्यन मोहिते सातत्यानं मागच्या 2 मॅच मध्ये धुवाधार खेळ सादर करत तमाम हार्लेवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेला खेळाडू तुम्हाला सर्वांचा आर्यन मोहिते आपल्याला चढाई मार्गावरती पाहायला मिळत आहे. सुरुवात मात्र यावेळेला डाव्या कोपऱ्यातून
लेफ्ट विंगचा जो खेळाडू त्याला डोक्यात करण्याचा प्रयत्न त्यानंतर राईट कॉर्नरला वेगावरती स्वार होतोय. घराच्या भिंतीवरती उगवणाऱ्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र लावून यशस्वी होता येत नाही. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर सूर्योदयापूर्वी घोड्याच्या वेगानं घरकाची दौड तुम्हाला करावी लागेल. तर आणि तरच मात्र यशस्वी ठरता होतं. दरम्यान एवढा साहिल पुन्हा बॅट्समॅन करायचा आहे. संघर्ष करावा लागेल मित्रांनो. क्षेत्र कोणतंही असं पर्याय नाही आणि कर्तव्य प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नसतो. भारतीय संघाचा खऱ्या अर्थानं तार खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय. 10वीला असताना इंग्रजीच्या विषयात नापास झाले होते, परंतु त्याच सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावरती आधारित आज 10वीला इंग्रजीच्या विषयामध्ये परंतु तो कर्नाटकच्या अभ्यासक्रमामध्ये. आता तुम्ही देखील सुरुवातीला अपयशी ठरला, खचून जाऊ नका, संघर्ष करा, यशस्वी होऊ शकता. आज खेमराज संघाने हे शिकवले या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. कारण जर आपण बघितलं तर ज्यावेळेला तालुका स्तरावरती खेळण्यासाठी आला, सुरुवात थोडी सकारात्मक झालेली नव्हती, परंतु ज्वाली स्पोर्ट्सचा ऐतिहासिक ये तो खासियत है मिस्टर आर्यन बोलते की ये तो जाती है पिक्चर पूरा का पूरा बाकी है. वो जितना सुपर डुपर हिट बाहुबली हुआ था उससे सुपर डुपर हिट भी आरोपी मुकाबला हो सकता है. साहिल कुंडाच्या डावीकडे ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुचित कांबळे एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु त्यानंतर मात्र मध्य प्लेनमध्ये आकाश ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अतिशय सुरेख अशी कामगिरी पार पडली, आपल्या टीमला आउटच्या धोक्यापासून देखील वाचवलं होतं आणि चांगला संघर्ष देखील त्यांनी करून दिलेला होता. त्याच्या विरोधामध्ये देखील संघर्ष करावा लागेल इथे आता साहिल मानेला देखील. परंतु आर्यन मोहिते अगोदरच्या चढाईमध्ये मल्टी पॉइंट रेड केल्यानंतर कॉन्फिडन्स या खेळाडूचा नक्कीच वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी सूरजला तुम्ही पाहू शकता एक सर्वोत्तम ओळखले जातात आतापर्यंत दापोली तालुक्यामध्ये असे कोणतं मैदान नाही ज्या ठिकाणी या खेळाडूचा भरभरा नाही मित्रांनो. तिसरी फक्त आवडलं भाजला सर्वात महत्वाचा खेळाडू झाला साहिल यालाच बॅटलॅंडच्या पाठीमागे पाठवलंय. ये हमारी सल्तनत है, ये हमारी सरजमी है, यहाँ पर जीत का परचम लहराना है हे सांगण्याचा प्रयत्न केला श्री खेमराजरने. या टीमने 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा वरदान आर्मी मिस्टर आर्यन मोहिते जी तुम्ही दावा केला होता की कदाचित लॉबीमध्ये गेलाय का, यावेळेला मात्र एका मुलाची कमाई होईल. महत्वाचा खेळाडू बॅटलाईनच्या पाठीमागे जर्सी नंबर 3 बॅटलाईनच्या पाठीमागे मोठ्या करते या टीमला काय जबरदस्त खेळ दिसताना आपण पाहतोय. या टीमच्या माध्यमातून आतापर्यंतच्या खेळामध्ये आपण नक्कीच पाहिलंय. त्यातल्या आपल्याला मात्र जर्सी नंबर 10 युवा खेळाडू याच्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. कारण जर आपण बघितलं 3 महत्वाचे खेळाडू सर्वोत्तम डिफेंडर्स आहे त्याला देखील मैदानामध्ये करता आलं पाहिजे. परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसतो ना तेव्हा काठीने आपण त्याला मारतो म्हणजे सन्मान होतो. आपल्याला पाहायला मिळते टाचणी पडली ना तरी देखील आवाज येईल एवढी शांतता संपूर्ण मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर हजारो प्रेक्षकांची गर्दी आहे. आज हरण्याचं मैदान कसाकच भरलेकडे असेल लाडका संत मैदानामध्ये जे खेळाडू आपल्या गावाचं नाव आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या त्याच संघातल्या खेळाडूंना मोठ्या प्रमाणामध्ये
तुम्हाला पाहायला मिळतंय 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये जर आर्यनला पकडलं गेलं तर ते सुपर टाकलं ढळू शकेल. या ठिकाणी 2 गुणाची कमाई होईल श्रीराम कर्दे या टीमसाठी. जबरदस्त कामगिरी सादर करावी लागेल. सूरजच्या दिशेने आक्रमण त्यासोबत 37 नंबरचा हा खेळाडू देखील काही कमी नाही आहे. शेखरला ज्यावेळेला या स्पर्धेचं समालोचन करण्यासाठी आज मी आरबीआयमध्ये आलो ना त्याला मुद्दाम ATM मध्ये गेलो होतो आणि मुद्दाम 100 रुपयाच्या नोटा काढण्याचा प्रयत्न केला. एकही 100 रुपयाची नोट मला मिळाली नाही. बँकेमध्ये ज्यावेळेला चौकशी केली त्यावेळेला कळलं की सर्व 100च्या नोटा हरणेवासी घेऊन गेले आणि नोटा आपल्याकडे परत येत आहेत. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय आणि त्या 100 नोटांचा असं मात्र सातत्यानं इथे आर्यन असेल, आपला सिद्धेश असेल, आकाश असेल, सर्व काढून उठतोय. जबरदस्त कामगिरी पार पडली आतापर्यंत या खेळाडूने. आर्यन मोहिते या मॅचचा हिरो बनू शकतो. यांनी बघितलं की ऑल आउट करण्यामध्ये खूप मोठं योगदान देखील दिलं आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पहिला आपला खेळ आहे. अजून देखील भविष्यवाणी करणं थोडंसं डिफिकल्ट ठरू शकेल, परंतु जर ही शेवटपर्यंत जर राहिली ना तर नक्कीच केम्ब्राज अर्नेसमध्ये याही स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकेल. आर्यनच्या सुंदर खेळासाठी श्याम पवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येते. त्याचप्रमाणे महेंद्र पवार यांच्याकडून 100 रुपये, त्याचप्रमाणे शिवान समीर मळेकर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आर्यनच्या सुंदर खेळासाठी प्राप्त होते. धन्यवाद. साई माने अनुभवाचा वापर करतोय आणि मला वाटतं सिद्धेश जो मागच्या त्याला बॅटमॅनच्या पाठीमागे वाढवतोय. बोलसे ताला बंदे तू लांब आहे ना बरं हो यावेळेला मात्र लॉबीमध्ये गेलाय. वैयक्तिक जीवनामध्ये आर्यन लाईन क्रॉस तर आम्हाला काही फरक पडणार नाही, परंतु कबड्डीच्या मैदानावरती कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता जर तुम्ही लॉबीमध्ये गेला तर तुम्हाला बँकेच्या पाठीमध्ये जावं लागतं. हा कबड्डीचा नियम आहे आणि इथून कदाचित पर्यटनाला सुरुवात केली आहे. वेगावरती स्वार होतोय मिस्टर साई माने. मोमेंटमचा वापर करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये. यावेळेला बँकेच्या पाठीमागे जाईल 3 स्टार खेळाडू असताना आता त्यांना रिवायवल करण्यासाठी कॅप्टन पूल तुम्ही सुजित कांबळे यांना पाहताय. या खेळाडूवरती फार मोठी मदत असेल. या खेळाडूला देखील संकटमोचक भूमिका पार पाडावी लागेल. सुरुवातीचा हाफ काही मिनिटं गाजवली आर्यनने, परंतु तदनंतर आता संधी मिळते की सुजित यांना स्वतः कॅप्टन आहे आणि कर्णधाराची भूमिका त्यांना उत्तम पद्धतीने पार पाडावी लागेल. आयुष्याच्या रंगमंचावरती अशा पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे की पडदा पडल्यानंतर देखील टाळ्या वाजल्या पाहिजे. यावेळेला तसंच काहीसं घडतं इथे की सामना संपल्यानंतर देखील दोन्ही टीमसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे असा खेळ तुम्हाला इथं सादर करावा लागेल. यावेळेला मात्र 4 साई मानेच्या विरोधामध्ये डिफेंडरची मात्र थोडीशी द्विधा मनस्थिती देखील पाहायला मिळाली आणि त्याचा स्वीकार म्हणतोय जर्सी नंबर 20 बॅटमॅनच्या पाठीमागे एका गुणाची कमाई साई मानेच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर श्रीराम कर्दे टीमच्या खात्यामध्ये देखील. परंतु सुजित आहे, जोपर्यंत सुजित आहे ज्याच्या नावामध्ये जीत आहे तोपर्यंत केम्ब्राज अर्ने संघ पलटवार करू शकेल. क्या हार में क्या जीत में, जीत नहीं भाई जीत में. कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही. वरदान नहीं मांगूंगा हो कुछ भी पर हार नहीं मानूंगा हे सांगण्याचा प्रयत्न सुजित कांबळे आणि त्याची संपूर्ण टीम आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. साई माने संभवतः या ठिकाणी ओहो यावेळेला मात्र काय घडल्याचे बघूया. सुजित जो की बॅटमॅनच्या पाठीमागे ऑल आउटच्या उंबरठ्यावरती असेल तरी केम्ब्राज अर्नेच असेल. या ठिकाणी केम्ब्राज अर्ने देखील ऑल आउट होतोय. अगदी पलटवार केला इथे. काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं श्रीराम कर्दे टीमला ऑल आउट केलं, परंतु तदनंतर काही वेळातच केम्ब्राज अर्ने टीमला देखील श्रीराम कर्दे टीमला ऑल आउट करत तो अर्थातच पडली पडला आता पडला रे पाठीमध्ये गेला. त्याला रिवायवल बोनस पॉईंट चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. ज्यावेळेला तुम्हाला टच पॉईंट घेण्यामध्ये यश मिळत नाही त्यावेळेला बोनस पॉईंट घ्या, कारण माणसाची वेळ मैदानातला खेळ कोणत्याही क्षणी बनवू शकतो. जे कपडे इंग्रजांचे गव्हर्नर घालायचे ते कपडे आज आपल्याकडे व्यायाम आले नसतात. आता वेळ कोणत्याही क्षणी बदलू शकते,
काही वेळापूर्वी आघाडीवरती होता टेंबला जायला संघ परंतु त्यानंतर चांगला कलेक्टर केला देखील आर्यन मोहितेला पुन्हा एकदा 12,000 खेळ सादर करावा लागेल डाव्या कोपऱ्यामध्ये श्रीरामनेचा प्रयत्न करतो क्रॉस केली थोडासा पाठमोरा झाला होता त्यानंतर मात्र आपण बघितलं की क्षेत्ररक्षक देखील वेगाने त्याचा पटला करण्याच्या पवित्र्यात होते परंतु पुन्हा एकदा माघारी परतला डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पॉईंट मिळेल की अशी चाचपणी केली माघारी परततोय एमटीने फायनल आली आणि श्रीराम कर्जे संघाचा सुरूपचा एक अभिकर साहिल माने खेळ चाहे जिंदगी का हो या ताश का हो खेल चाहे जिंदगी का हो या ताश का हो अपना एक का तभी निकालना जब सामने बादशाह हो समोर या ठिकाणी तुम्ही आर्यन नावाचा बादशाह बघताय आणि त्याचमुळे आपलं मात्र काढलंय साईड मारे नावाचं श्रीराम कर्जे या टीमने जाऊया पुन्हा देवी जर आपण बघितलं तर या ठिकाणी नोटांपेक्षा सुतापेक्षाचा आवाज जास्त मोठ्या आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान आर्यन मोहितेच्या खेळाचे असंख्य खेळाडू या ठिकाणी चाहते देखील बनलेले आहेत आजचा दिवस आर्यनने घालवला आजचा दिवस जर आपण बघितलं तर खऱ्याचा गणना सध्याचे खेळच्या नावावरती राहिला परंतु आजचा दिवस आर्यन मोहितेच्या नावावरती राहतोय साहिल माने दुसरीकडे असेल तो देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम रेडर करण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पुरुष एकदा सूर्याच्या विरोधात आक्रमण आता कोण नाही साहिल माने कमरा वगैरे नाही यार काय नाही पकडता काय नाही तो किंग मस्त शानदार टीमसाठी प्राप्त केले तो खेळाडू अजून देखील याला रिवायवल करावं लागेल आज आमचा विषय भासून असताना कॅमेरा टीमसाठी तो देखील जर असं तर कदाचित एखादा रेडर असेल म्हणला दोरी घेतला नाही बाईलानी तरी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा साहिल माने आपण पाहतोय हा सर्वोत्तम रेडर बनू शकेल काही रेडर असतात सुरुवात करतात तर काही रेडर असतात सर्वोत्तम रेडर ओळखले जातात साहिल आपल्याला जोपडकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय मी गणेश मळेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभस्ते पुढील सन्मान आपण करायचा आहे दाऊद झोपडकर डीजे साऊंड सिस्टीमचे सर्व सदस्य इम्रान झोपडकर काबिल झोपडकर सज्जद झोपडकर यांचा यथोचित आपण सन्मान करतोय करंट पाहिजे करंट तुझं जरासा तरी करंट सुटला की बाहेर काबिल झोपडकर यांचा यथोचित आपण सन्मान करतोय दाऊद झोपडकर डीजे साऊंड सिस्टीम यांचे सर्व अतिशय चांगल्या प्रकारची डीजे पद्धतीचे साऊंड सिस्टीम आपण ऐकतोय त्याचप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई ज्यांच्या हस्तकौशल्यातून साकारले ती दाऊद झोपडकर डीजे साऊंड सिस्टीमचे सर्व ताबीज यांचा यथोचित आपण दापोली तालुक्यातल्या त्यातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या ज्या खेळाडूंचा बोलबाला सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो ना
टनला आणते मधल्या टनला आणते जितू माने ते मागे लक्ष ठेव रे मार लक्ष लावतो रे आत्ता पण पकडायचं परंतु आज इथे श्रीराम कर्जे नावाचं वादळ आलंय त्या वादळासमोर आर्यन मोहिते मात्र बॅकलाईनचा पाठिंबा दिलेला आहे. बरोबर 5 वर्ष भयानक वादळ आलं त्यावेळेला जे नुकसान झालं होतं तसं नुकसान श्रीराम कर्जे टीमचं करायचं असेल तर आर्यनला मात्र पूर्ण का धमाल केला असेल करावं लागेल. परंतु अरे बाहेर आहे काय बाहेर आहे काय उडालेला तो पाय बाहेर आहे फटकावला आपण अजून देखील बघतोय जर्सी नंबर 16 आकाश ज्याने मागच्या मॅच मध्ये अतिशय सुरेख असं सिलेक्शन केलं यावेळेला मात्र साहित्य होतं मीटर मल्टी पॉइंट अरे सगळे पाहिजेत जीप जीप काय ना पायच वर राहिला संघर्ष करा यश मिळतं कारण तुमचं आजचा संघर्ष तुमचा उद्याचं यश असेल कारण यशाकडे जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला घाम घालावा लागेल जो पाणी से नाते बदलते लेकिन जो पसीने से नाते वो इतिहास बदलते आज जर तुम्हाला इतिहास लिहायचा असेल तर तुम्हाला घाम घालावा लागेल तुम्हारा आज का पसीना तुम्हारा कल का परफ्यूम बनेगा इत्र से कपड़ों का महकना कोई बड़ी बात नहीं होती दोस्तों इत्र का कपड़ों से महकना कोई बड़ी बात नहीं होती मजा तो तब आती है जब खुशबू आपके किरदार से आने लगे सुगंध या साइड मध्ये एकाची जिल्हा लेवलला जारी आर्यन मोहिते इन्फॉर्म सादर केलं आणि हरण्याच्या मैदानावरती आम्ही देखील विजेतेपदासाठी तिकडे आलोय प्रयत्न केलाय तो आता मानेच्या चेहऱ्यावरती मला ती क्रिकेटची स्पर्धा कारण मी अजून जिंकलेलो नाहीये शेवटपर्यंत संघर्ष करतो त्याचं नाव करायचं जिंकून आले कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय पवार यांनी या सीझनमध्ये शेवटचा विजय मिळाला आणि जबरदस्त खेळ देखील सादर केला शेवटचे 2 मिनिटं बाकी असताना अक्षय करतोय गड आला पण शिकून गेला परंतु तो मात्र त्यांच्या पाठीमागे गेला सोडल्या अपेक्षा शेवटच्या देखील कदाचित ते पूर्णत्वास जातील का परंतु यावेळेला जर सामना जिंकायचा असेल तर जो बॅटलॅनच्या पाठीमागे बसलाय त्याची करावं लागून तर मागच्या 2 मॅच मध्ये वापर करतोय हमने बचपन में सुना था कि कानून के हाथ लंबे होते हैं परंतु या ठिकाणी जर बघितलं तर सराईपटू देखील लांबचा वापर करतोय इथे रोखलंय सौकुमार के द्वार की सफल पॉइंट मिळता हुआ
थोडा अगोदर जर आर्यन मोठेला रिवायवल केला असता तर कदाचित तो देखील कबड्डी बोल. परंतु बघा 2-4 खेळाडूच्या चेहऱ्यावरचं स्माईल बरंच काही सांगून जातं. आता जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा डाव माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण डाव होता. त्याचा गुलाम उतरता आला पाहिजे आणि श्रीराम कर्वे संघाने तेच केलं. हजारो पाठी